अकोला शहरामध्ये महाविकास आघाडीला नागरिकांनी बॅनरच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केलाय। मविया जर वंचित बहुजन आघाडीसोबत आहे तर 2 ते 27 फेब्रुवारीपर्यंतच्या अंतर्गत चर्चांपासून वंचितला का दूर ठेवण्यात आलं असा प्रश्न यावेळी उपस्थित केलाय। यासोबतच अकोल्यातून प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारीला मवियानं पाठिंबा न दिल्यानं चर्चांना उधाण आलंय। हिंगोलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या स्वागतासाठी खासदार हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर यांनी बॅनर लावले। मात्र या बॅनरवर जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचा फोटोच नव्हता आणि त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं। ईडीच्या कारवाईवरून राष्ट्रवादी पवार गटाचे आमदार रोहित पवार आक्रमक झाले। राजकीय द्वेषातून ईडीनं कारवाई केली आहे। बारामती अॅग्रोमध्ये कोणताही काळा पैसा नाहीये, हा पैसा कष्टाचा आणि घामाचा आहे। जरांडेश्वर कारखान्याला दिलेली नोटीस कॉपी करून दिली असा आरोप त्यांनी केला। आपल्याला जेलमध्ये टाकलं तरी लढा सुरूच राहील असा इशारा त्यांनी। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। भाजपला दिला। पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील कळमध्ये आमदार दत्तात्रय भरणेंची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली। भरणेंनी विकास कामांना भरघोस निधी दिला, त्यामुळे गावात तब्बल 102 कोटींच्या विकास कामांचं उद्घाटन करण्यासाठी आलेल्या भरणेंचं गावकऱ्यांनी जंगी स्वागत केलं। कल्याण पूर्वेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पुतळ्याचं अनावरण केलं। राज्य सरकारनं या स्मारकासाठी 21 कोटींचा निधी दिलेला होता। बुडत्याचे पाय डोहाकडे असं म्हणत मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला। फडणवीसांमुळेच मोदींचा करेक्ट कार्यक्रम होईल असं जरांगे म्हणाले। मनोज जरांगे आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याचं सत्र सुरू आहे, त्यामुळे संतप्त झालेल्या जरांगेंनी फडणवीसांना इशारा दिला। अमरावतीमध्ये आरक्षणासाठी धनगर समाजही आक्रमक झालाय। संघर्ष समिती अध्यक्ष माजी खासदार डॉक्टर विकास महात्मेंच्या नेतृत्वाखाली धनगर समाज अधिवेशनाचं आयोजन केलं। यामध्ये धनगरांच्या आरक्षणाची एसटी प्रवर्गामध्ये अंमलबजावणी करा, तसंच केंद्र सरकारनं समाजासाठी 1000 कोटींची योजना आखली होती, त्याची अंमलबजावणी करा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। नवी मुंबई पोलीस मुख्यालयामध्ये मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्ष उभारण्यात आला आणि याचं उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते झालं। या कक्षामध्ये मुद्देमाल कक्ष, रेकॉर्ड कक्ष, ई पेरवी कक्ष स्थापन करण्यात आलाय आणि त्यामुळे न्यायालयामध्ये सादर करण्यात येणारे पुरावे सुस्थितीमध्ये ठेवण्यात येणार आहेत। मुंबईतल्या कुर्ल्याला साकीनाक्याशी जोडणाऱ्या काजूपाडा रोडचा कायापालट झालाय। आमदार दिलीप लांडेंच्या संकल्पनेतून मुंबई मनपा आणि राज्य सरकारमार्फत या रस्त्याचा चेहरा मोहरा बदलण्यात आलाय। रस्त्याचं रुंदीकरण, रस्त्यांवर आकर्षक दिवे, रंगीबेरंगी एलईडीची रोषणाई करण्यात आली।